मित्रांनो, अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार याची साऱ्या जगाला उत्सुकता लागून राहिली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे। आपल्या विरोधकांचा अपमान करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इतिहास आहे। तसाच काहीसा प्रकार आताही घडला आहे। ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की हॅरिस यांनी राजकारणातील कारकीर्द पुढे नेण्यासाठी शारीरिक संबंधांचा वापर केला आहे। 1990च्या दशकात कमला हॅरिस 30 वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोचे माजी महापौर विली ब्राउन यांच्याशी नातेसंबंधात होत्या। ते कॅलिफोर्निया राज्य विधानसभेचे अध्यक्षही होते। विली ब्राउन यांच्या सोबतच्या संबंधांमुळे हॅरिस यांना राजकारणात पुढे जाण्यास मदत झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी पोस्टद्वारे केला आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या एका समर्थकाची पोस्ट देखील पुन्हा शेअर केली आहे। त्यात हॅरिस आणि हिलरी क्लिंटन एकत्र दिसत असलेल्या फोटोचाही समावेश आहे। याद्वारे ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावरही भाष्य केले आहे। हिलरी यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर 1995 मध्ये व्हाईट हाऊस मधील इंटर्न मोनिका लेविन्स्की सोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय। मित्रांनो, गेल्या 10 दिवसांत ट्रम्प यांनी कमला हॅरिसवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याची ही दुसरी वेळ आहे। याआधी ट्रम्प यांनी हॅरिस आणि विली ब्राउन यांच्या नात्याबाबत एक पोस्ट केली होती। तसेही डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या स्वभावानुसार कमला हॅरिस यांच्याबद्दल काहीतरी वादग्रस्त बोलतील अशी अपेक्षा होतीच। त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे। बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याबद्दल अभद्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि यावरून अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून ट्रम्प सर्वांच्या निशाण्यावर आले आहेत। मित्रांनो, विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले होते। अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी पक्षाची उमेदवारी लाभणे अत्यंत किचकट असते। अनेक प्राथमिक निवडणुकांतून उमेदवाराला पुढे जावे लागते। प्रत्येक राज्यामध्ये चांगली मते मिळवावी लागतात। पक्षाच्या प्रतिनिधींची मते मिळवावी लागतात। वर्षभराच्या या जटिल प्रक्रियेनंतर कोणत्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळते हे ठरते। एखादा चमत्कार घडावा तशी कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाली आहे। ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वांशिक अस्मितेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत। ट्रम्प यांनी एका मुलाखतीत विचारले होते की कमला हॅरिस भारतीय आहेत की कृष्णवर्णीय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की कमला हॅरिस नेहमीच स्वतःला भारतीय वारसा म्हणून सांगतात, पण काही वर्षांपूर्वी अचानक त्या काळ्या झाल्या। कमला कृष्णवर्णीय आहेत हे मला अनेक वर्षांपासून माहिती नव्हते। त्या भारतीय वंशाच्या आहेत असेच मला वाटत राहिल्याचे ट्रम्प म्हणाले। आता काही वर्षांपासून कमला स्वतःला कृष्णवर्णीय म्हणू लागले आहेत। कमला यांना कृष्णवर्णीय महिला म्हणून जगात ओळख निर्माण करायची आहे असे देखील डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? यंदाची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकणार? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।